आता आपण अपघाताची चित्तथरारक दृश्य पाहणार आहोत। ही घटना लातूर नांदेड महामार्गावरची आहे। सीसीटीव्ही मध्ये हा अपघात चित्रित झालाय। अपघाताच्या निमित्तानं दुचाकी वाहन चालकाचं बेशिस्त वर्तन समोर आलं आहे। हा दुचाकी वाहन चालक डाव्या बाजूच्या लेनमधून कसल्याही प्रकारची सूचना न देता थेट उजव्या बाजूच्या लेनमध्ये यायचा प्रयत्न करत असताना दिसतो। त्याला वाचवायच्या नादात वाहन चालकाचा एसटी बसवरचा ताबा सुटतो आणि एसटी बस भर रस्त्यावर उलटते। या संपूर्ण घटनेला दृश्य माध्यमामध्ये सीसीटीव्ही चित्रीकरणात यश आलं आहे। पण दुर्दैवानं या अपघातामध्ये सुमारे 45 प्रवासी जखमी झालेत। सुदैवानं मात्र या अपघातात कोणाचाही जीव गेलेला नाही। लातूरच्या स्थानिक रुग्णालयात सर्व जखमींवर तातडीनं उपचार सुरू आहेत। पण या अपघाताची दृश्य आपल्या डोळ्यासमोर असताना आणि ती पाहत असताना तुम्हालाही हे लक्षात घ्यायला हवं की जर तुम्ही एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाणार असाल तर मागून येणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा जो मूर्खपणा इथे दुचाकी वाहन चालकानं केला आणि यामुळे 45 प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण केला, तसे प्रसंग वारंवार घडू शकतात। आमचे सहकारी अजय घोडके या निमित्तानं जोडले जात आहेत। अजय, या संपूर्ण अपघातामध्ये सुदैवानं आत्ता कोणीही जखमी झालेला व्यक्ती मयत झालेला नाही, पण ज्या पद्धतीनं दुचाकी स्वारानं अचानक डाव्या लेनमधून उजव्या लेनमध्ये येणं सुरू केलं आणि हा अपघात झाला, तो दुचाकी स्वार पोलिसांनी पकडला आहे का? ज्या ठिकाणी लातूर नांदेड महामार्गावरती हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे। आणि सकाळी दुपारच्या वेळेमध्ये ज्या ठिकाणी अपघात झाला, माझ्या पाठीमागचा हा जो संपूर्ण परिसर आहे, या बाजूनं येणारी जी एसटी महामंडळाची बस आहे, हीच महामंडळाची बस या ठिकाणी आल्याच्या नंतर एक दुचाकीस्वार या बाजूनं मध्ये एंट्री करत होता आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ही जी एसटी महामंडळाची बस आहे या संपूर्ण परिसरामध्ये बाजूला जाऊन त्या ठिकाणी पडल्याचं या ठिकाणी समजतंय। आणि त्याबरोबरच या बसमध्ये असलेले जे जवळपास 36 ते 40 प्रवासी आहेत, ही 40 प्रवासी या ठिकाणी जखमी झालेले आहेत। जी पाहिलं तर अजय, आवाज आपला नीट येत नाहीये, पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की ही बातमी देत असताना तुम्ही सुद्धा रस्त्याच्या मधोमध येताय। तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आत्तापर्यंतचा जो तपशील दिला त्याबद्दल खूप खूप आभार।